श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 464 उपशम प्रकरण सर्ग 83। वशिष्ठ म्हणाले, राघवा, नंतर त्या पर्णकुटिकेमध्ये एकांतात राहिलेल्या धैर्यवान मुनिश्रेष्ठ वीतहव्याने आपल्या शुद्ध बुद्धीच्या योगाने इंद्रिय गणांना सुंदर उपदेश केला. इंद्रिय गणांच्या हितासाठी त्याने केलेला उपदेश ऐकून तूही वीतहव्याप्रमाणे ब्रह्मभावना करून परमश्रेष्ठ आणि दुःखरहित अशा स्थितीप्रत जाऊन पोहोच. वीतहव्य म्हणाला, हे इंद्रिय गण हो, अविवेकामुळे आत्म्याहून भिन्नपणाने भासणारी तुमची सत्ता जिवंतपणी अनेक अनर्थांना व दुःखांना आणि पुन्हा पुन्हा मृत्यू नरकांच्या परंपरेलाच कारणीभूत होते. यास्तव तुम्ही आपल्या मिथ्या सत्तेची कल्पना अजिबात सोडून द्या. मी तुम्हाला केलेल्या आत्मतत्वाच्या उपदेशाच्या योगाने तुमची सत्ता निसंशय अस्तंगत झाली आहे असेच मी समजतो. कारण तुमची उत्पत्ती अज्ञानापासून होत असते व आत्मोपदेशाच्या योगाने एकदा अज्ञान नष्ट झाले म्हणजे तुम्हाला सत्ता प्राप्त होणे शक्य नाही. अरे क्षुद्र चित्ता, रणरणत्या उन्हात क्रीडा करू लागले असता ज्याप्रमाणे अंग होरपळून गेल्याशिवाय राहत नाही, त्याचप्रमाणे तुझी स्वतंत्रपणे असणारी सत्ता दुःखप्रद झाल्याशिवाय राहत नाही. आत्म्याहून भिन्नपणाने तुझे अस्तित्व असल्यामुळे केवढ्या अनर्थ परंपरा ओढवतात यांच्याकडे नीट लक्ष दे. जोपर्यंत तुझे अस्तित्व आहे तोपर्यंतच भ्रांत जनरूपी जलांच्या लाटांनी व्याप्त झालेल्या संसाररूपी नद्यांचे समुदाय कालरूपी समुद्रामध्ये एकसारखे प्रविष्ट होत असतात. परस्परांच्या अहंकारामुळे एकमेकांच्या नाशाविषयी केल्या जाणाऱ्या चिंतनाच्या योगाने उत्पन्न होणाऱ्या दुःख पंक्तीरूपी जलधारा कुठल्या तरी ठिकाणाहून एकसारख्या कोसळत असतात. तसेच हृदयाचा उच्छेद करण्याविषयी उत्सुक असलेली एकसारखा आक्रोश करायला लावणारी क्रूर आणि अनंत अशी संपत्ती विपत्ती रूपी महामारी पुन्हा पुन्हा निर्माण होत असते आणि जिच्यावर कफ दमारूपी भुंगे गुंजारव करीत आहेत अशी शरीररूपी जीर्ण वृक्षावरील जरामरणरूपी मंजिरी नेहमी विकास पावते. मनोरथ तरंगरूपी सर्पांनी वेष्टिलेल्या हृदयरूपी खाचेमधील इंद्रियरूपी छिद्रांच्या द्वारामध्ये चिंतारूपी कोळीण आपले जाळे पसरून त्या जाळ्यामध्ये संचार करीत असते. लोभरूपी विलासांमध्ये दंग हो कामरूपी पक्षी आपल्या सुखदुःखादी द्वंद्वरूपी तीक्ष्ण चोचीचे प्रहार करून शरीररूपी जीर्ण वृक्षावरील शांती दांती धर्म इत्यादी गुणसमूहरूपी फुले आणि फळे एकसारखी तोडून टाकीत असतो. तसेच अपवित्र दुराचारी आणि कर्कश असा कामविकार हृदयाला निरंतर विदीर्ण करून रागादी वासनांचे उकिरडे तयार करतो. मोहरूपी भयंकर रात्रीमध्ये अज्ञान फोफावत जाते. हे इंद्रिय गण हो, तुम्ही जिवंत असताना ह्या व आणखी कितीतरी अशुभ संपत्ती आपला प्रताप गाजवितात. या उलट हे साधो चित्ता, तू जिवंत नसलास म्हणजे सर्व शुभ संपत्ती विवेकासहित विलास करू लागतात. मोह आणि रजोगुण नष्ट झाल्यामुळे हृदयरूपी आकाश स्वच्छ प्रकाशाच्या योगाने शोभायमान होऊ लागते. चित्ताच्या विक्षेपाला कारणीभूत असणारे हृदयाकाशातील विकल्पांचे ओघ निशंकपणे वाहत नाहीसे होतात. सर्वांना आल्हाद देणारी शांत आणि पवित्र अशी सर्व भूतांसंबंधीची मैत्री हृदयाच्या ठिकाणी उत्पन्न होते. मूढांच्या ठिकाणी असलेली चिंता नष्ट होते व त्यांच्या हृदयातील अज्ञानाचा क्षय झाल्यामुळे त्यांच्या हृदयात ज्ञानाचा स्वच्छ प्रकाश पडतो. ज्याप्रमाणे वायू शांत झाला असता समुद्र शांत होतो, त्याप्रमाणे अज्ञान नष्ट झाले असता मनुष्याचे हृदय प्रसन्न उदार गंभीर शोभरहित
आणि वैषम्य हेतुरहित होऊन समतेच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचते. ज्याप्रमाणे आकाशामध्ये शीतल असा चंद्र शोभायमान होतो, त्याप्रमाणे ब्रह्मरसाने परिपूर्ण आणि नित्य आनंदमय असा ज्ञानीपुरुष हृदयाकाशामध्ये शोभायमान होऊ लागतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.